बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांची विजय शिवतारेंनी डोकेदुखी वाढवली आहे। या वादाच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांची सासवड पालखी तळावर सभा होतीये। विजय शिवतारेंच्या घरापासून हाकेच्या अंतरावर ही सभा आहे। शिवतारेंनी दिलेल्या आव्हानावर अजित पवार काय वक्तव्य करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बारामती मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांना शह दिलाय। आता बारामती जिंकायची असेल तर या दोन नेत्यांना जमवून घेणं त्यांच्याशी जमवून घेणं हे अजित पवारांना क्रमप्राप्त आहे। त्यामुळे आता सासवडमधल्या सभेत अजित पवार काय भूमिका मांडतात याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे। जयदीप भगत आपल्याला ताजे अपडेट्स देतील। जयदीप, या सभेमध्ये अजित पवार नेमकं काय बोलतात पाहणं महत्त्वाचं असेल, कारण शिवतारेंच्या घराजवळ सभा आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडतायत ते बघता ही सभा किती महत्त्वाची आहे? नक्कीच अश्विन, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2019 साली अजित पवारांनी विजय शिवतारे यांना सांगून पाडलं होतं। त्यानंतर 4 ते 5 दिवसापूर्वी विजय शिवतारे यांच्याकडून बदल्याची भाषा केली जाऊ लागली। याच पालखी तळावरती अजित पवार माफी मागणार का 2019 बद्दल असं जे वक्तव्य आहे ते विजय शिवतारे यांनी केलं होतं। आणि त्यानंतर विजय शिवतारे असं देखील म्हणाले होते की पवारांना पाडा। खरं तर 41 वर्ष झालं की या बारामती लोकसभा मतदारसंघावरती पवारांचं वर्चस्व पाहायला मिळतं। बारामतीचा 7-12 कुठल्या पवारांच्या नावावरती नाहीये। त्यामुळं आता जे आहे ते या ठिकाणी अजित पवारांची याच पालखी तळावरती सभा आहे। 6 वाजता जे आहे ते या पालखी तळावरती अजित पवार पोहोचतील आणि त्यानंतर जे आहे ते सभेला सुरुवात होईल। खरं तर या पालखी तळावरती अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की अजित पवारांनी केलेला पराभव जो आहे तो सांगून केलेला अपमान जो आहे तो माझा नसून पुरंदरकरांचा अपमान असल्याचं आहे ते विजय शिवतारे म्हणाले होते। त्यानंतर विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं देखील विजय शिवतारे यांनी जाहीर केलेलं आहे। त्यानंतर अजित पवारांची जी आहे ती महायुतीतली धुसफूस समोरच येते आहे, परंतु याआधी अजित पवारांनी अनेकांना दुखवलेलं आहे। त्याच्यामध्ये विजय शिवतारे असतील, हर्षवर्धन पाटील असतील आणि त्यानंतर आता जर सुनेत्रा पवार उभा राहणार असल्याची जी आहे ती चर्चा आहे महायुतीचा उमेदवार म्हणून। जर या ठिकाणी जर हे करायचं असेल, सुनेत्रा पवारांना निवडून आणायचं असेल तर हर्षवर्धन पाटलांची मदत देखील गरजेची आहे, तितकीच विजय शिवतारे यांची भूमिका देखील गरजेची होती। परंतु अजित पवारांनी माफी मागणार का असं जे आहे ते विजय शिवतारे म्हणाले होते। पण त्यानंतर 2 दिवसानंतरच विजय शिवतारेंनी आपली जी आहे ती उमेदवारी जाहीर केली होती। त्यानंतर अजित पवार नेमकं या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण ज्या पालखी तळावरती सभा होती तिथून विजय शिवतारे यांचं घर अगदी हाकेच्या अंतरावरती आहे। या ठिकाणी 6 वाजता सभेला सुरुवात होईल। नेमकं अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। अश्विन, धन्यवाद जयदीप या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।